हॅलो गाईज, कसे आहात सर्व? मी परितोष सर आणि स्वागत आहे तुमचं इप्सित अकॅडमीमध्ये. आपण आता लास्ट 2 सेशनमध्ये आपल्या 11 बायोलॉजीचा सेकंड लेसन स्टार्ट केला होता आणि त्यामधले काही इनिशियल टॉपिक आपण बघितले होते. सुरुवातीचे जे काही इंट्रोडक्टरी कन्सेप्ट होत्या त्याही आपण स्टडी केल्या होत्या आणि त्यानंतर आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीमला सुरुवात केली होती. ओके, सो त्यामध्ये आपण फर्स्ट किंगडम बघितला होता, किंगडम मोनेरा. एकदा पुन्हा आपण थोडंसं एक लिंक तुम्हाला मी लावून देतो, थोडं रिकॉल करूया आपण. कसं टोटल तुम्हाला आठवत असेल, आधी 2च किंगडम होते बरोबर, जे कार्ल लिनियसने प्रपोज केलेले होते. त्या किंगडमचं नाव होतं एक प्लांटी आणि एक ॲनिमॅलिया बरोबर. परंतु जसं जसं रिसर्चर्स पुढे गेले आणि त्यांना लक्षात आलं की हे इनॲडिक्वेट आहे, मग R.H. विटेकरने 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम सांगितली होती. कुठली कुठली होती ती? मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी, ॲनिमॅलिया बरोबर की नाही. सो यामधला आपण किंगडम मोनेरा बघितला होता. एका वाक्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की यांचे कॅरेक्टर्स कसं डोक्यात ठेवायचं. व्हेन वी से किंगडम मोनेरा, युनिसेल्युलर पण प्रोकॅरियोटिक बरोबर की नाही. किंगडम प्रोटिस्टा, युनिसेल्युलर पण यूकॅरियोटिक. ओके, त्यानंतर येतो किंगडम फंगाय, हे मल्टीसेल्युलर आहेत, यूकॅरियोटिक आहेत बट सिम्पल आहेत. अँड प्लांटी आणि ॲनिमॅलिया हे पुढचे 2 किंगडम, मल्टीसेल्युलर, यूकॅरियोटिक बट कॉम्प्लेक्स. अगेन देर आर डिफरन्स बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट वी आर गोइंग टू स्टडी. ओके, सो आज आपण आपल्या सेकंड किंगडमला स्टार्ट करूया, ज्याचं नाव आहे किंगडम प्रोटिस्टा. सगळ्यांनी तुमचं पुस्तक घ्यायचं आहे हातामध्ये आणि पेज नंबर 11 वरती सर्वांनी यायचे. ओके, आता जरा लक्षात घ्या, जेव्हा पण आपण सायन्सचा स्टडी करत असतो किंवा बायोलॉजीचा स्टडी करत असतो त्यामध्ये आपल्याला एक गोष्टी लक्षात येतात की कम्पेअर टू ऑल अदर 3 सब्जेक्ट्स बायोमध्ये बऱ्याच कन्सेप्ट्स असतात, म्हणजे छोट्या छोट्या. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की CET असेल किंवा नीट असेल, बायो हा प्रिन्सिपल सब्जेक्ट आहे. त्यामुळे यातल्या कन्सेप्ट तुम्हाला आधी समजल्या पाहिजे. म्हणजे मला बरेच जण विचारतात की आता नीट JEEचा स्टडी किंवा म्हणजे सो कॉल्ड एंट्रन्सेसचा स्टडी करता म्हणजे त्याच्यासाठी काय करावं लागतं वगैरे, त्याच्यासाठी काही वेगळे काही चमनप्राश भेटत नाही किंवा त्यासाठी काही वेगळं रॉकेट सायन्सचं काही नसतं. तुम्हाला ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत तुमच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो, जे तुम्ही एंट्रन्स देणार असाल त्याच्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. ओके, सो चला आता आपण बघूया सेकंड किंगडम, किंगडम प्रोटिस्टा. सगळ्यांनी पेज नंबर 11 वरती या. पुन्हा एकदा मी रिमाइंडर देतोय, जेव्हा पण मी शिकवत असतो पेन्सिल हातात पाहिजे, पुस्तक समोर पाहिजे आणि जे मी सांगत असतो ते तिथे लिहिलं गेलं पाहिजे. नोट्स वहीमध्ये आपण जसं शाळेची सवय होती की टीचर काहीतरी सांगायचे आपण वहीमध्ये नोट डाऊन करायचो. माझं म्हणणं आहे तुमचे पुस्तकं लिटरली असे खराब झाले पाहिजे. पूर्ण खराब म्हणजे कसं, सगळीकडे तुमचे मिनिंग तिथले तिथे लिहून घ्या, कारण व्हेन यू स्टडी फ्रॉम बुक्स. समजते का? ओके, चलो. सो आता बघा सेकंड किंगडम प्रोटिस्टा. दिस ग्रुप इन्क्लूड्स ऑल द युनिसेल्युलर बट यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. These organisms show link with all eukaryotic kingdom like fungi, plantae, animalia. आता मी काय सांगतो समजून घ्या. एक वाक्य तिथे डोक्यामध्ये फिट करून ठेवा. जिसका कोई नहीं उसका प्रोटिस्टा. काय बोललो मी? जिसका कोई नहीं उसका प्रोटिस्टा. असं काय म्हटलंय? बेसिकली प्रोटिस्टा हे युनिसेल्युलर आहे पण ते यूकॅरियोटिक आहे. इनिशियली त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणूनच कन्सिडर केलेलं होतं आणि ह्या प्रोटिस्टामध्ये म्हणजे म्हणायला तो सेकंड किंगडम येतो, पण याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या 3-4 किंगडमचे कॅरेक्टर्स असणारे दिसतात. येस, दे आर युनिसेल्युलर, त्यातले काही फॉर्म्स मे बी मल्टीसेल्युलर पण आहेत, दे आर रेअर अगेन. परंतु तुम्हाला याच्यामध्ये खिचडी दिसते, मिक्सिंग दिसते. म्हणून मी काय बोललो, ते काय झालं जेव्हा क्लासिफिकेशन केलं ना, मग आता काही ग्रुप मोनेरन झाले जे काही युनिसेल्युलर होते, प्रोकॅरियोटिक होते, काही थोडेसे मल्टीसेल्युलर आहे, मग प्लांट झाले, ॲनिमल झाले. मग त्यात प्लांट्समधले काही अरे वाटत नाही रे प्रॉपर प्लांटने वाटत आहे, मग कारण यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होते, मग त्यांचा फंगाय करून टाकला. आता काही होते ते छोटे होते, मायक्रो होते, पण ते प्रोकॅरियोटिक आहे नाही, ते कॉम्प्लेक्स आहे नाही. मग आता काय करायचं? मग नवीन किंगडम प्रोटिस्टा. आणि यामध्ये इतके तुम्हाला कोण व्हरायटी बघायला मिळते ना, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ओके, चलो रीड करूयात आपण आता. मी हटकून ही मेथड यूज करतोय कारण आय वॉन्ट यू की जेव्हा मी बुक रीड करतोय तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या बुकमध्ये ते बघितलं पाहिजे. ओके, सी त्यांनी काय म्हटलंय की प्रोटिस्टा जो आहे ना, इट इज ऑल्सो टर्म्ड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन युनिसेल्युलर मोनेरा अँड मल्टीसेल्युलर फंगाय, प्लांटी, ॲनिमॅलिया. प्रोटिस्टा हा किंगडम मोनेरामधला आणि बाकीच्या पुढच्या 3 फायलम जे किंगडम आहे त्यांच्यामधला कनेक्टिंग लिंक आहे. कनेक्टिंग लिंक कोणाला म्हणायचं? जो दोघांच्याही प्रॉपर्टी दाखवतो. समजतं? म्हणजे यांच्या पण आणि यांच्या पण त्यांच्या ज्या प्रॉपर्टी दाखवतो त्याला कनेक्टिंग लिंक म्हणायचं. आणि म्हणून जो प्रोटिस्टा किंगडम आहे तो पहिल्या मोनेराचा आणि बाकीच्या तिघांचा कनेक्टिंग लिंक आहे. ओके, सो आता बघू आपण. त्यांनी म्हणून देतानाच म्हणजे जे काही एक्सप्लेनेशन आहे ते देतानाच त्यांनी तसं सांगितलं तुम्हाला, प्लांट लाईक प्रोटिस्ट, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट वगैरे. बघू आपण आता ते. पहिलं आपण बघूया
ए प्लांट लाईक प्रोटिस्टा. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज क्रायसोफाइट्स. यांना काय म्हणायचं? क्रायसोफाइट्स. त्याला अंडरलाईन करा. दे आर कॉमनली टर्म्स फायटोप्लॅन्क्टॉन्स. हा पण शब्द तुम्ही ॲक्च्युली 8ला 9ला 10thला बघितलाय. हे पाण्यामध्ये असणारे काहीतरी, आपल्याला बऱ्याचदा वाटतं की पाण्यात जे काही काहीतरी असे ॲनिमल्स किंवा प्लांट्स म्हणजे अगदी मायन्यूट लहान असतात, आपल्याला त्यांच्याविषयी एवढी आयडिया नसते. प्लांट्सविषयी आपण म्हणू शकतो शेवाळ विवाळ अलगी वगैरे, पण आपण जे आता म्हणजे जनरल जेव्हा क्लासिफिकेशन आपण बघतो ना, तर त्याच्यामध्ये नेमकं काही म्हणजे आता कळत नाही आपल्याला. जसं आपण 10th स्टँडर्डला बघितलं होतं बघा, ते स्पॉन्जेस वगैरे होते. तर मग काही लोकांना माहितीच नव्हतं की स्पॉन्जेस हे ॲनिमल्स आहे बा, किंवा कोरल्स वगैरे असतात ते पण ॲनिमल्स, हे लोकांना माहितीच नाही. तसं इथे फायटोप्लॅन्क्टॉन्स हा शब्द फूड चेनमध्ये तुम्ही बऱ्याचदा स्टडी केला असेल आणि इतरही बऱ्याच ठिकाणी तो तुम्हाला बघायला मिळतो. सो प्लांट लाईक प्रोटिस्टा म्हणजे ते आहे प्रोटिस्ट, पण त्यांना प्लांट लाईक प्रोटिस्ट म्हणायचं. का म्हणायचं? बाय दी वे त्यांना 2 नावं आले आतापर्यंत, क्रायसोफाइट्स आणि दे आर कॉमनली टर्म्ड ॲज फायटोप्लॅन्क्टॉन्स. त्यांना कॉमनली काय बोललं जातं? फायटोप्लॅन्क्टॉन्स. दे आर मायक्रोस्कोपिक अँड मोस्टली फोटोसिंथेटिक अँड आर मेजर प्रोड्युसर्स इन ओशन. हे बघा, मायक्रोस्कोपिक असतात, लहान आहे, पण फोटोसिंथेटिक आहे. फोटोसिंथेटिक म्हणजे काय? तर दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. म्हणजे जसं प्लांटमध्ये होतं ना. बरं, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ऑटोट्रॉप्स हा शब्द असतो, त्यात 2 असतात, फोटोसिंथेटिक आणि केमोसिंथेटिक. तर हे फोटोसिंथेटिक आहे म्हणजे यांच्यामध्ये लाईट, फोटॉन इज लाईट, लाईटच्या मदतीने ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, म्हणून ते कोण झाले? फोटोसिंथेटिक. मग आता बघा, हा एक गोष्ट. दुसरी एक गोष्ट काय की दे आर मेजर प्रोड्युसर्स इन ओशन. आता आपण जेव्हा फूड चेन म्हणतो, किंवा तुम्हाला आठवतं का तो आपण एक एनर्जी पिरॅमिड इकोसिस्टममध्ये बघितला होता की सगळे प्लांट्स कोण असतात? प्रोड्युसर. मग त्याच्यानंतर नाही का ते प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर हे आपण बघितलं होतं. तर हे ओशन्समधले प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत, म्हणजे यांच्यावरती मग दुसरे हे प्रोड्युसर्स आहे, मग त्यांच्यावरती दुसरे छोटे फिश किंवा छोटे मरीन ॲनिमल्स, मग त्यांच्यावरती मोठे, मग त्यांच्यावरती मोठे, म्हणजे तिथली इकोसिस्टीम बनते, तिथली फूड चेन बनते. तर तिथले ते ओशनमधले हे प्रोड्युसर्स आहे, हे समजून घ्या. ओके, मोस्ट ऑफ देम आर रेफर्ड टू ॲज डायटम्स as they have body wall made up of the 2 soap box like fitting silica covers. हे अगदी मायक्रोस्कोपिक ओके बरं का. म्हणजे ते खाली तुम्हाला फोटो दिसतो बघा, डायटम्स ना, असं वाटतंय आपण ते दिवाळीला नाही का करंजांचे साचे असतात, त्रिकोणी गोल वगैरे काइंड ऑफ, तसं दिसतंय. मुळात हे खूप मायक्रोस्कोपिक आहे, पण यांचं स्ट्रक्चर कसं दिसतं माहिती का? आपला सोप बॉक्स असतो ना, म्हणजे आपण साबण ठेवतो ना बाथरूममध्ये. आता काहींकडे त्या भिंतीमध्येच त्यांनी खाचा केलेला असतो, किंवा काहींकडे सोप बॉक्स असतो. आता मला नाही वाटत कव्हरवाले कोण वापरत असेल, मे बी वापरत असतील, पण बघा असं एक असतो एक डब्बा, त्याच्यावरती दुसरं कव्हर असतं. तर ते कसं दिसतं? सोप बॉक्स एकंदरीत त्याच्या शेप सारखे हे दिसतात, म्हणून त्यांना डायटम्स असं म्हटलं जातं. ओके, हे 2 सोप बॉक्सेस सारखे जे त्यांचं स्ट्रक्चर दिसतं, सरळ मी तुम्हाला सांगितलं तो करंजांचा साचा, आपण दिवाळीला करंजा करतो तो साचा, आठवा तुम्ही, त्यासारखे हे दिसतात. ओके, आता ते असतं साधं सुद्धा नाही, ते बऱ्यापैकी हार्ड असतं. इट इज मेड अप ऑफ सिलिका कवर्स. सिलिका असतात त्याच्यात, सिलिका. सो diatomaceous earth is nothing but these shells left behind for so many years. Diatomaceous earth is granular, hence finds use in polishing and filtration. तुम्हाला माहिती डायटमेशियस अर्थ म्हणजे काय? तर त्याचं बारीक पावडर सारखं असतं, वाळू अशी एकदम बारीक रेती असते ना त्याच्यासारखं असतं, आणि त्याचा यूज पॉलिशिंगमध्ये केला जातो. आणि मेन म्हणजे तुम्हाला माहीत नसेल बरेचसे हे जे आपण ते आर ओ फिल्टर्स वगैरे असतात, किंवा अजूनही दुसरं ज्या ज्या ठिकाणी फिल्ट्रेशन असतं त्याच्यामध्ये सुद्धा डायटमेशियस अर्थ वापरली जाते. कारण एक तर ते बारीक 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 फाईन असे ग्रॅन्युल्स असतात, असे बारीक बारीक ग्रॅन्युल्स, आणि त्याच्यामधनं काय होत जातं, ते वॉटर वगैरे जे असेल ते फिल्टर होतं, तो कचरा त्याच्यामध्ये अडकून राहतो, जे वॉटरमध्ये जे काही म्हणजे माती असेल और मे बी काय असेल, त्यामध्ये ते फिल्ट्रेशन म्हणून पण ते वापरलं जातं फिल्ट्रेशन युनिट्समध्ये, प्लस पॉलिशिंगसाठी. कारण ते बारीक ग्रॅन्युल्स असल्यामुळे ते असं कशावरती घासलं, बरं डोंट इमॅजिन की ते अशी माती घेताना असं घासत बसतात, तसं नाही येते. त्याचे वेगवेगळे अजून काहीतरी प्रोसेसिंग करतात, पण डायटमेशियस अर्थ ही वापरली जाते वर्ल्ड वाईड वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये. गॉट इट व्हॉट आय एम सेइंग? फाईन. पुढे बघा, हे होते प्लांट लाईक प्रोटिस्टा. आता आपल्याला कसं करायचं असतं, मी तुम्हाला पुढे एक ॲक्टिव्हिटी देणार आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आत्तापासून आपल्याला CET, नीट आणि JEE साठी, म्हणजे ज्या कुठल्या तुम्ही एंट्रन्स देणार आहे त्यातल्या बायोचा विचार केला तर CET आणि नीटसाठी अभ्यास करण्याची सुरुवात करताना आपल्याला प्रत्येक लेसनच्या 11वी पासूनच्या शॉर्ट नोट्स किंवा कीवर्ड्स नोट्स काढायच्या असतात आपल्या स्वतःच्या. आणि त्या कशा काढायच्या ते मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु लक्षात ठेवा,
आपल्याला मी एक सेशन घेणार आहे या टेक्निक्सवरती. मी तुम्हाला अशा वेगवेगळ्या टेक्निक्स पण शिकवणार आहे अजून, की आपण मेमरी कसं लक्षात ठेवू शकतो, खूप जास्त अभ्यास कमी वेळात कमी पॉईंट्समध्ये कसा डोक्यात ठेवायचा, त्यासाठी काय काय टेक्निक्स आहे हे मी तुम्हाला पुढच्या काही लेक्चर्समध्ये सांगणारच आहे. परंतु हे लक्षात ठेवा, आता फॉर एक्झाम्पल मला जर म्हणायचं आहे ना की प्लांट लाईक प्रोटिस्ट, आता याच्यामध्ये मला दिसते की 8-10 वाक्य दिसतं इथे. सो 8-10 वाक्य लक्षात ठेवणं माझ्यासाठी पॉसिबल नाही, पण त्याचे जे मेन 4-5 शब्द आहे ना ते माझ्या लक्षात राहणं गरजेचं आहे. कारण व्हेन यू राईट आन्सर्स, एक्झामिनर किंवा जो पेपर चेक करणार असतो तो व्यक्ती काय बघतो की त्या पॅरेग्राफमध्ये किंवा त्या क्वेश्चनसाठी डिमांड ऑफ द क्वेश्चन कुठली आहे, त्या क्वेश्चनला कुठले पॉईंट्स पाहिजे, ते पॉईंट्स त्या आन्सरमध्ये दिसले तर ते मार्क्स देतात. नाही तर तुम्ही पानभर लिहिलं पण त्याला जे पाहिजे ते पॉईंट्स दिसले नाही तर मार्क मिळत नाही. समजलं व्हॉट आय एम सेइंग? म्हणून काय करायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये कुठली कन्सेप्ट आपण जेव्हा स्टडी करू तर त्यामध्ये असणारे की पॉईंट्स नेहमी डोक्यात ठेवायचे. इथले की पॉईंट्स कोणते होते? पहिले तर त्यांना आपण क्रायसोफाइट्स बोललो होतो, त्याच्यानंतर आपण त्यांना म्हटलं होतो की दे आर फोटोसिंथेटिक, लक्षात येते तुम्हाला, अँड दे आर प्रोड्युसर्स ऑफ ओशन. नंतर आपण त्यांना डायटम्स म्हणतो. 2 सोप बॉक्स सारखी फिटिंग असते त्यांच्यामध्ये सिलिकाची बनलेली, ओके. आणि त्यानंतर त्यांनी काय म्हटलं की डायटमेशियस अर्थचं त्यांनी यूज सांगितलं, फाईन. सो हे होते प्लांट लाईक प्रोटिस्ट. आता आपण बघणार आहोत ॲनिमल लाईक प्रोटिस्ट, ओके. बघा, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट दे आर ऑल्सो टर्म्ड ॲज प्रोटोझॉन्स. त्यांना काय म्हणतात? प्रोटोझॉन्स, ओके. बघा, दे लॅक सेल वॉल, त्यांच्यामध्ये सेल वॉल नसते. दे आर हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः बनवू शकत नाही. दे आर डिपेंडंट ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, ओके. बघा, दे आर बिलीव्ह टू बी प्रिमिटिव्ह ॲनिमल फॉर्म्स, म्हणजे जे काही अर्थवरती पहिले ॲनिमल्स बनले त्यामध्ये तुम्हाला हे दिसतात. लक्षात येते तुम्हाला? म्हणजे पहिले ॲनिमल कोण बनले तर हे प्रोटिस्टन सारखे, हे आपलं जे आपण म्हटलं की प्रोटोझोन्स वगैरे. आता हे तुमच्या ओळखीचे खरं आपण आधी पण बघितलेले, बघू बरं का. अमिबॉइड प्रोटोझोन्स हॅव स्युडोपोडिया ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन. स्युडो म्हणजे फॉल्स, पोडा म्हणजे लेग्स. आता कसं काय, आता अमिबा बघा, तर तुम्हाला ते दिसतंय की त्याचे फोल्ड्स दिसले का फोल्ड्स? तर हे जे फोल्ड्स असतात ना, तर इट ॲपियर्स लाईक लेग. आता अमिबा कसा असा पसरत म्हणजे तो असा, त्याला शेप नाही, तो असा कसा पण ॲडजस्ट होत असा पसरत जात असतो कुठे पण. म्हणजे ते पाणी कसं आपण असं जमिनीवर थोडं टाकलं तर ते असं उताराच्या दिशेने असं तसं तो अमिबा आहे. म्हणजे त्याच्या बॉडीला तो शेपलेस येतो, शेपलेस, हे आपल्याला माहिती. त्यामुळे त्याच्या बॉडीला तो असं त्याचे ते सायटोप्लाझम असं पुढे मूव्ह करतं, तसं तो अमिबा असं पुढे सरकतो. पण हे पुढे सरकत असताना त्या सायटोप्लाझममुळे त्याच्या त्या सेल मेम्ब्रेनचे जे काही असे फोल्ड्स तयार होतात, त्या फोल्ड्सला स्युडोपोडिया म्हणतात. कारण स्युडो म्हणजे फॉल्स, अमिबाला थोडी पाय युनिसेल्युलर आहे ना तो, पण ते पायांसारखे दिसतात. दे ॲपियर लाईक लेग्स, हेन्स दे आर टर्म्ड ॲज स्युडोपोडिया. गॉट इट व्हॉट आय एम सेइंग? फाईन. म्हणजे त्यांच्यामध्ये अमिबा वगैरे असतात, त्यांच्या स्युडोपोडिया आपल्याला दिसतं ॲज अ लोकोमोटरी ऑर्गन. दुसरं त्यांनी म्हटलंय, अमिबा इज फ्री लिव्हिंग फॉर्म बट एंटामिबा इज एंडोपॅरासाइट अँड कॉजेस अमिबिक डिसेंट्री. आता आपला जो नॉर्मलवाला अमिबा असतो ना, तर आपले कसे भाऊबंद असतात तसे यांच्यामध्ये पण भाऊबंद वेगवेगळे, समजते? हा जो अमिबा आहे ना नॉर्मलवाला, तो खूप फ्री लिव्हिंग आहे, म्हणजे तो वॉटरमध्ये इकडे तिकडे कुठल्याही रिझर्वॉरमध्ये तुम्हाला सापडतो. परंतु याचा एक दुसरा भाऊबंद आहे, त्याचं नाव आहे एंटामिबा हिस्टोलिटिका. हा एंटामिबा हा जरा अँटिक आहे. एंटामिबा अँटिक आहे. का बरं अँटिक आहे? कारण तो आपल्या बॉडीमध्ये बऱ्याचदा जातो. इट इज पॅरासाइट, म्हणजे तो कुठल्या तरी ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जातो. आणि आता हे जे काही पावसाळ्याचे दिवस आहे ना बॉस, एंटामिबाचे फार एवढीचे दिवस आहे. काय बरं माहिती का तुम्हाला? कारण तो कुठल्या तरी पाण्यातनं, कुठल्या तरी फूड आयटम्समधनं, मे बी कंटॅमिनेटेड वॉटरच मोस्टली त्याचा सोर्स आहे. पण समजा असं काही तुमच्या बॉडीमध्ये गेलं तर तुम्हाला होते अमिबिक डिसेंट्री. येतं का लक्षात? आणि अमिबिक डिसेंट्री किंवा कुठल्याही डिसेंट्रीने काय होतं हे मला वेगळे सांगायची गरज नाही. म्हणून कुठल्याही ठिकाणचं काहीही खाऊ नये, कुठल्याही कळकट मळकट पाणीपुरीवाल्या भैयाकडे जाऊ नये आणि कुठलंही पाणी पिऊ नये. समजलं? हे पावसाच्या दिवसात थोडंसं टाळायचंच असतं. आताही कोरोनामुळे आपण जरा जास्तच हायजेनिक झालो, इट इज अनदर थिंग, पण स्टील यू शुड नो द थिंग्स, ओके फाईन. पुढे पहा. सो तो एंडोपॅरासाइट आहे आणि त्याच्याने डिसेंट्री होऊ शकते. सो फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन्स ऑफ फ्लॅजेला ॲज लोकोमोटरी ऑर्गन. सो फ्लॅजिलेटेड म्हणजे काय? फ्लॅजेला. तर फ्लॅजेला कसं आहे माहिती का, एक जशी टेल कशी असते टेल तशी ती असते. म्हणजे आता बघा इथे तुम्हाला डायग्राममध्ये दिसत असेल फ्लॅजेला. तर ही फ्लॅजेला ते रिबन असते ना, रिबन म्हणजे इमॅजिन करा तुम्ही एक अशी मोठी रिबन घेतली हातामध्ये आणि तुम्ही अशी ती मुवमेंट केली अशी, तर ती अशी नाही का गोल 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 अशी व्हर्लिंग मुवमेंट अशी असेल. म्हणजे तुम्ही असं केलं ती रिबन पण अशी होईल, है की नाही? सो
तशी ती फ्लॅजेला त्या पाण्यामध्ये अशी अशी वर्लिंग मुवमेंट करते, म्हणजे त्यांना इकडून तिकडे असे टेवडेव असे ते मुवमेंट करायला त्यांना सोयीचं जातं. समजतंय का तुम्हाला? सो ते असतं फ्लॅजेला. देन ट्रिपॅनोसोमा इज अ कॉमन फ्लॅजिलेटेड पॅथोजन विच कॉजेस स्लीपिंग सिकनेस. आत्ता हा अजून एक पॅथोजन आहे, त्याचं नाव आहे ट्रिपॅनोसोमा. तो काय करतो, त्याला फ्लॅजिलेट आहे आणि तो एक पॅथोजन आहे. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं पॅथोजन हा शब्दाचा अर्थ असतो डिसीज कॉझिंग एजंट. मग तो कोणी पण असू दे, लिव्हिंग असू दे, नॉन लिव्हिंग असू दे, मोस्टली लिव्हिंगच असतात, जर्म्स वगैरे. तर असा कुठलाही मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा कुठलाही आपण म्हणू शकतो एखादा म्हणजे अँटीजेन असेल, मे बी कुठलाही पार्टिकल ज्याच्याने आपल्याला आजार होतो ना, तर त्याला काय बोलायचं, पॅथोजन. तर हा स्लीपिंग सिकनेस म्हणजे ते माणसाला नाही कसं गळून गेल्यासारखं होतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात त्याच्यामध्ये. काइंड ऑफ एक असं आपण म्हणू शकतो की बॉडी जी असते ना ती अनफिट राहते, इम्युनिटी कमी होते, बरेचसे त्याचे मुद्दे. पण एक लक्षात घ्या की आजार होतात त्याच्याने. सो पुढे बघितलं, हा पण तुमचा माहितीचा आहे, तुम्हाला माहितीच आहे. हा पॅरामिशियम इज अ सिलिएटेड प्रोटोझोन हॅव्हिंग सिलिया फॉर लोकोमोशन. हे बघा पॅरामिशियमचा फोटो दिसला. आता त्याच्या बॉडीच्या भोवती तुम्हाला बघा दिसतं की त्याचे बारीक केसांसारखे. आता त्याचा मुद्दा काय माहिती का, पॅरामिशियम त्याची जी बॉडी असते ना, त्याच्या बॉडीला आता काही मी काय बोललो, जसं मगाच आपण पाहिलं होतं, त्याच्या एकाच सेलला एकाच अशी शेपूट सारखं ती फ्लॅजेला होती. पण पॅरामिशियमला अखंड बॉडीच्या वरती त्याच्या बारीक सिलियन त्यांची अशी मुवमेंट होत असते, अशी म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये. मग तो त्यांच्या मदतीने असं इकडे तिकडे जातो. म्हणजे इमॅजिन करा ना, त्याची आता तुम्ही बघा, त्याला कोल्हापुरी चप्पल म्हणतात किंवा नॉर्मली चप्पल म्हणतात, त्याचा शेप तसंच आहे. परंतु त्याची जी सिलियरी मुवमेंट आहे ना, ती अशी होत असते. आणि त्यांच्या त्या सगळ्या म्हणजे त्याच्या पूर्ण त्या सेलच्या भोवती असणाऱ्या त्या सिलियाच्या मदतीने तो असं इकडे तिकडे लोकोमोशन फास्ट पळतो पॅरामिशियम. तुम्ही लाईव्ह बघा कधी, म्हणजे कुठे तुम्ही मायक्रोबायोटेक ॲग्री समथिंग असं कुठे गेले तर तुम्हाला सगळं लाईव्ह प्रॅक्टिकल्स बघायला मिळतील. इव्हन आता 12वीला किंवा मे बी आता माहित नाही 11वीला तुमची कितीशी व्यवस्थित प्रॅक्टिकल होतं, पण 12वीला मात्र तुम्हाला नक्कीच हे बघायला मिळेल. ओके फाईन. So paramecium is ciliated protozoan having cilia for locomotion. In paramecium gullet, a cavity opens on the cell surface. सो त्याच्यामध्ये एक कॅव्हिटी ओपन होते, म्हणजे सेलच्या इथे. जसं तुम्हाला मी एक सांगू का, म्हणजे आता एखादं नाही का असं तुम्ही बघा एखादी सबमरीन बघितली किंवा एखादा प्लेन बघितलंय, तर त्याला नाही का त्याचा संबंधित एक गोल झाकण असतं, ते असं उघडतात बघा. तर तसं पॅरामिशियमच्या बॉडीला आहे ना, त्याच्या सेलच्या इथे बाहेरच्या त्याच्या मेम्ब्रेनला एक असं झाकण असतं, गोल कॅव्हिटी. तो पाहिजे तेव्हा ती ओपन क्लोज करू शकतो. त्याचं काही स्पेसिफिक फंक्शन आहे, समजते? पुढे बघा, प्लाझ्मोडियम इज अ स्पोरोझोन प्रोटोझोआ. इट कॉजेस मलेरिया. मलेरिया डासांनी होतो, पण डासांनी नाही होत. किंवा हे काय स्टेटमेंट आहे, डासांमुळे होतो, परंतु डास हे फक्त कॅरियरचं काम करतं. कॅरियरचं म्हणजे वाहून नेण्याचं. हा जो मलेरियल पॅरासाइट आहे त्याचं नाव असतं प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम असा एक प्रोटोझोन आहे जो मॉस्किटोच्या बॉडीत जातो. म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो काय, त्याची लाईफ पूर्ण करायला त्याला ह्युमन आणि मॉस्किटो असे दोन्ही जण लागतात. सो इमॅजिन करा, एखाद्याच्या बॉडीला म्हणजे ऑलरेडी ज्याला मलेरिया झालेला आहे, त्याला समजा मच्छर चावला, तर ते मलेरियाचे जे हे प्लाझ्मोडियम जे आहे ना, ते त्या मच्छरच्या बॉडीमध्ये जातात, त्यांची उरलेली लाईफ सायकल तिथे कंप्लीट करतात. आणि मग नंतर जे न्यू सेल तयार होतात, ते समजा तो मच्छर, समजा ज्याला मलेरिया झाला आहे त्याला एक मच्छर चावला, मग तो मच्छर उडत आला, तोपर्यंत त्या प्लाझ्मोडियमचं एक वेगळं लाईफ सायकल त्या मच्छरच्या बॉडीमध्ये राहतं, समजते? आणि मग तो मच्छर जेव्हा दुसऱ्या हेल्दी माणसाला चावतो, तेव्हा ते प्रोटोझोन्स त्या माणसाच्या बॉडीमध्ये जातात, समजते? म्हणजे मच्छर हे कॅरियरचं काम करतात. लक्षात येतं, इकडून तिकडे ट्रान्सपोर्ट करायचं. पण ॲक्च्युली मलेरिया होतो तो ह्या प्लाझ्मोडियममुळे, आणि तो पण आहे प्रोटोझोआ, समजते? आता इट कॉजेस मलेरिया. इट फॉर्म्स स्पोर इन वन ऑफ इट्स लाईफ स्टेज. त्याच्या लाईफ स्टेजमध्ये तो स्पोर्स वगैरे बनवू शकतो. ओके फाईन. तर इथे हा मागे पॅरामिशियम तुम्हाला दिसतोय 2.6 डायग्राममध्ये. आता पुढे बघा, त्यांनी सी म्हटलंय डायनोफ्लॅजिलेट्स. काय हे डायनोफ्लॅजिलेट्स? हे तर म्हणजे अगदी जोरफाटे, म्हणजे तुम्ही यांना बघितलं, तुम्हाला बळजबरी जरी कोणी सांगितलं, आता उगाच सिलेबसमध्ये नसतं, मी तुम्हाला म्हटलं असतं ना, अरे हे बघा काय प्राणी किंवा बघा कोण आहे, तुम्ही म्हटलं असं हे का लिव्हिंग आहे का, म्हणजे कळत सुद्धा इतके डेंजर आहे. ते डेंजर म्हणजे एकदम साधे सुधे विचित्रच आहे. बघा कसे. दीज आर ॲक्वॅटिक मोस्टली मरीन, म्हणजे पाण्यात राहणारे, पण समुद्राच्या पाण्यात जास्त करून. अँड फोटोसिंथेटिक, यांच्यामध्ये पण फोटोसिंथेसिस होतं. बघा, द सेल वॉल इज मेड अप ऑफ द सेल्युलोजिक स्टिफ प्लेट्स. कसे अशाच प्लेट्स असतात वेगवेगळ्या, प्लेट्स म्हणजे असे जॉईंट करून आकार बनतो. फुटबॉल पाहिला का? फुटबॉल
फुटबॉल कसं दिसतो की असं वाटतं की ती प्रत्येक एक सेपरेट अशी हेक्झॅगॉनल प्लेट आहे, ते असं जॉईन करून तो फुटबॉल बनलाय. सेम तशा याच्या बॉडीवरती पण तुम्हाला बघा त्या प्लेट्स दिसतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि त्या साध्या सुद्धा नसतात, त्या म्हणजे सेल्युलोजिक स्टीप प्लेट्स असतात. म्हणजे सेल्युलोज तुम्हाला माहिती आहे तो प्लांटच्या पण सेलमध्ये असतो, आणि त्याची काय ॲबिलिटी आहे रे, तर सेल्युलोज लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब, म्हणजे तिथेच तर आपल्याला माहिती ना सगळं. सो आता बघा एक लक्षात घ्या इकडे की आपल्याला जो सेल वॉल असतं प्लांटची ती इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज, आपण नेहमी म्हटलो होतो. आणि सेल्युलोज हा वन ऑफ दी कार्बोहायड्रेट्सचा प्रकार आहे, आणि आपल्याला माहिती आहे की तो बऱ्यापैकी हार्ड असतो. समजते तुम्हाला? तर आता बघा दे पजेस अ पेअर ऑफ फ्लॅजेला. आता यांना पेअर ऑफ फ्लॅजेला असते. फ्लॅजेला तर तुम्हाला तिथे नीट दिसेल बघा, इथे जो व्हेंट्रल व्ह्यू आहे ना, व्हेंट्रल व्ह्यू, तर मी तुम्हाला सांगितलं बघा व्हेंट्रल व्ह्यू म्हणजे पुढची साईड आणि डॉर्सल म्हणजे मागची साईड. तर व्हेंट्रल व्ह्यूच्या इथे तुम्हाला फ्लॅजेला दिसते, त्या 2.7 डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसत असेल तिथे. दे हॅव फ्लॅजेला म्हणजे परत तेच मी सांगितलं होतं, असं एक थ्रेड सारखा पार्ट असतो, असं समजतंय ना. दे हॅव अ वाईड रेंज ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट विच कॅन बी येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू, रेड. आता तुम्हाला आपल्याला म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही म्हटलं तर आपल्याला क्लोरोफिलच माहिती, क्लोरोफिल वगैरे प्रकार म्हणजे क्लोरोफिल किंवा क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल असतो. पण आता तुम्हाला मी सांगतो की 10वीपर्यंत ठीक होतं, फोटोसिंथेसिससाठी काही असे पिगमेंट्स असतात. तर क्लोरोफिलचे 4-5 प्रकार आहे. क्लोरोफिल A, B, C, D, E, बरोबर. त्यानंतर झॅन्थोफिल्स असतात, फायकोबिलिन्स असतात, फायकोएरिथ्रिन्स असतात, खूप सारे आहेत. हे असे वेगवेगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहे की जिथे लाईट बीट ॲब्सॉर्ब करतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे व्हिजिबल लाईट इज मेड अप ऑफ 7 कलर्स. जी काय आपली लाईट असते ना सूर्याची, पण ती 7 रंगांची बनलेली आहे, आणि त्या लाईटच्या त्या स्पेक्ट्रमनुसार ते ॲब्सॉर्प्शन करतात. ते आहे पुढे तुम्हाला मी फोटोसिंथेसिसच्या चॅप्टरच्या वेळेस तुम्हाला परत एकदा नीट सांगेल. सो तुर्तास तुम्ही असं हे लक्षात ठेवा. त्यांच्यामध्ये असे पिगमेंट्स असतात जे वेगवेगळ्या लाईट रेंजला कव्हर करतात. सो इथे त्यांनी दिलेलं आहे की एक ऑर्गॅनिझम आहे, त्याचं नाव दिलेलं आहे त्यांनी. सो गोनियोलॅक्स इज डायनोफ्लॅजेलेट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर फेमस रेड टाईड. इट मेक्स इवन सी अपिअर रेड. आता काय माहिती का, रेड सी असं तुम्ही ऐकलं असेल. तर असे काही जगामधले ठिकाणे आहे ना की तिथे तुम्ही गेले तर तुम्हाला असं समुद्राचं पाणी लाल 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 झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला वाटेल बापरे याच्यात काही मिक्स तर नाही झालेलं, काही लीक तर नाही झालं, काही ब्लड वगैरे एखाद्या ॲनिमलची शिकार. तसं नाही येते. त्या पाण्यामध्ये, त्या समुद्रामध्ये हे एवढे डेंजर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ना की त्यामुळे त्या पाण्याला रेडिश शेड येते. लक्षात येतं का तुम्हाला? समजून घ्या. म्हणजे ते पाण्याला नाही रेडिश शेड येत, पण ते रिफ्लेक्शन जे होतं लाईटचं त्याच्यामुळे द वॉटर अपिअर्स रेड. आलं लक्षात? आता पुढे बघा त्यांनी दिलेले फंगाय लाईक प्रोटिस्ट. कोण आहे हे? फंगाय लाईक प्रोटिस्ट. They are commonly from the group Myxomycetes. They are saprophytic organism found on the decaying leaves. आता बघा फंगाय लाईक प्रोटिस्ट. तुम्ही म्हणाल की अरे फंगाय आपण कन्सिडर करतो एक सेपरेट ग्रुप आहे, मग परत याच्यात फंगाय लाईक प्रोटिस्ट का बरं? कारण यांच्यात फंगाय सारख्या कॅरेक्टर आहे पण ते कम्प्लीट फंगाय पण नाही आहे. मी काय बोललो? जिसका कोई नाही उसका प्रोटिस्टा. यांच्यात एवढेही प्रॉपर कॅरेक्टर नाही आहे की यांना फंगाय किंगडममध्ये किंवा फंगी किंगडममध्ये. आता हे परत मला एक क्लिक झालं बरं का. बोलता बोलता असं होतं, पण तुम्ही फंगाय म्हणा, फंजी म्हणा, फंगी म्हणा, काही म्हणा. कारण बरेचदा कॉलेजचे शिक्षक वगैरे किंवा अजून कुठले तुमच्या म्हणजे आता शाळा तर नाही, कॉलेजचे शिक्षक वगैरे प्रॅक्टिकल्समध्ये इकडे तिकडे काही फंजी बोलता, काही फंगी बोलता, काही फंगाय बोलता, काही म्हणा स्पेलिंग निघले. ओके बघा. तर यांनी काय म्हटलंय की त्यांना कॉमनली मिक्झोमायसिटिस ग्रुपमध्ये ते येतात. सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम्स आहे. मी तुम्हाला काय म्हटलं होतं, सॅप्रोफायटिक म्हणजे सगळे फंगाय सॅप्रोफायटिकच असतात. पण सॅप्रोफाईटचा मिनिंग आणि सॅप्रोफाईट हेटेरोट्रॉपिक्सपेक्षा वेगळे कसे काय? हे बघा, फोटोसिंथेसिस करणारे आपण म्हटलं होतं ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं फूड स्वतः बनवतात, बरोबर आहे की नाही. त्यानंतर हेटेरोट्रॉपिक जे स्वतःचं फूड स्वतः नाही बनवू शकत, दे आर डिपेंडंट ऑन अदर ऑर्गॅनिझम, पण they have a separate mechanism for digestion or digestive processes. जसं की आपण आपल्या बॉडीत स्वतःचं फूड स्वतः बनत नाही, पण आपण काय करतो, आपल्या बॉडीमध्ये डायजेशन होतं. आता हे जे आहे ना फंगाय वगैरे वाले किंवा आता इव्हन ही कॅटेगरी पण सॅप्रोफाईट्सचा प्रॉब्लेम आहे ना. त्यांच्याकडे फोटोसिंथेसिस सारखं काही करून ऑटोट्रॉपिक म्हणजे काही नेचर आहे की जे स्वतःचं फूड स्वतः बनवतील ना. त्यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह मेकॅनिझम आहे. मग त्यांना काय करावं लागतं की ऑलरेडी कोणीतरी ब्रेकडाऊन केलेलं फूड कॉम्प्लेक्स टू सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलेलं फूड आयतं मायतं ॲब्सॉर्ब करावं लागतं.
आणि ह्या नेचरला म्हणतात सॅप्रोफायटिक नेचर. ते यांच्यामध्ये आपल्याला दिसतं, समजतंय. म्हणून ते डिकेइंग म्हणजे जिथे नाही का असं कुजलेला सडलेला जो असा खराब होणारा पार्ट असतो, डिकम्पोज मॅटर असतो, त्या मॅटरवरती हे तुम्हाला आलेले दिसतात. ओके, तो बघा. सो दीज आर सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम फाउंड ऑन डिकेइंग लिव्स. जे का झाडाचे पानं खाली पडतात ते कुजतात असे, त्याच्यावरती हे येतात. देअर सेल ॲग्रिगेट टू फॉर्म द लास्ट सेल मॅस कॉल्ड एज प्लाझ्मोडियम, नॉट अ मलेरियल पॅरासाइट. आता हे एकत्र येऊन आहे ना असं एक बल्जी मास आपल्याला दिसतं. बरं मोठं नाही, एकदम लहानच आहे, मायक्रोस्कोपिकच आहे हे. परंतु ते जेव्हा एकत्र येतात, ॲग्रिगेट म्हणजे एकत्र येणे, तर त्यावेळेस आता हे बघा, हे खूप लहान आहे, पण ते खूप सारे जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस आपल्याला एक असं मास तयार झालेलं दिसतं, एक शेप तयार झालेला दिसतो, त्याला प्लाझ्मोडियम म्हणायचं. पण डोंट कन्फ्यूज, हा प्लाझ्मोडियम आणि तो प्लाझ्मोडियम, हा मलेरियाचा प्लाझ्मोडियम नाही आहे. So the spores produced by Plasmodium are very tough and survive even very harsh condition. हे ना असे काही स्पोर्स बनवतात, काही स्पोर्स तयार करतात, आणि हे जे स्पोर्स असतात ना ते खूप टफ असतात आणि हे खूप हार्श कंडिशनमध्ये सुद्धा येऊ शकतात, तग धरू शकतात, आणि मग यांच्यापासून पुन्हा येऊन स्पोर्स ॲक्च्युली रिप्रोडक्शन प्रोसेससाठी बनवलेले असतात त्यांनी. समजतं तुम्हाला? ओके. आता पुढचा जो प्रोटिस्टामधलाच प्रकार आहे तो म्हणजे युग्लिनॉइड्स. कोण आहे हे? युग्लिनॉइड्स. आता हे जरा मिरॅक्युलस आहे बरं का. कसं काय बघा. दे लॅक सेल वॉल बट हॅव अ टफ कव्हरिंग ऑफ द प्रोटीनेशियस पेलिकल. यांना सेल वॉल नसते पण प्रोटीनचे कव्हरिंग असते वरती. लक्षात आलं मी काय बोललो? दे पॉजेस 2 फ्लॅजेला. यांना 2 फ्लॅजेला असतात. वन शॉर्ट अँड अदर लॉंग. एक छोटी असते आणि एक मोठी लांब असते. They behave as heterotrophs in absence of light, but possess pigments similar to that of the higher plants for photosynthesis. हे कोण आहे माहिती का? यांच्यात दोन्ही तुम्हाला गोष्टी दिसतात. युग्लिना इज अ कॅरेक्टरिस्टिक ॲनिमल. त्यांच्यामध्ये तुम्हाला ॲनिमल नाही म्हणणार मी, तो प्रोकॅरियोटिक आहे. मी ॲनिमल किंगडम नाही बोलते आपण आता, सॉरी, तो प्रोटिस्टा आहे. पण त्यामध्ये तुम्हाला एक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे भारी तो कसं काय माहिती का? जर लाईट असेल तर तो फोटोसिंथेसिस करतो, म्हणजे तो ऑटोट्रॉप होऊन जातो. आणि जर लाईट नसेल तो हेटेरोट्रॉप होऊन जातो, म्हणजे तो ऑटोट्रॉप पण आहे आणि तो हेटेरोट्रॉप पण आहे. येते लक्षात? आणि हा आहे युग्लिना. ते बघा त्याचा फोटो तुम्हाला दिसतोच आहे. फाईन. सो हे होतं अबाउट किंगडम प्रोटिस्टा. ओके. आता आपण बघणार आहोत किंगडम प्लांटी. ॲक्च्युली किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमॅलियावरती तुम्हाला परत पुढे लगेचच चॅप्टर्स आहेत सेपरेट, त्यामुळे इथे त्यांनी त्याविषयी अगदी थोडंसं एका पॅराग्राफमध्येच दिलेलं आहे. स्टील लेट्स रीड इट. 3. किंगडम प्लांटी. द किंगडम इज डॉमिनेटेड बाय ऑटोट्रॉप्स. ह्या किंगडममध्ये सगळे ऑटोट्रॉप्स आहेत जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात. ओके. इट ऑल्सो इन्क्लूड्स सम सेमी ऑटोट्रॉपिक मेंबर्स. द इन्सेक्टिव्होरस प्लांट्स लाईक व्हिनस फ्लायट्रॅप, पिचर प्लांट, bladderwort, as well as heterotropic parasitic member like cuscuta. प्लांट्स म्हणतो आपण यांना. हो आहेत ते प्लांट्स आहेत. तर मॅक्सिमम म्हणजे मी म्हणेल 99% त्यांच्यातले फोटोसिंथेटिक आहे, ऑटोट्रॉपिक आहे, स्वतःचं फूड स्वतः बनवतात. पण यांच्यामध्ये असे पण काही मेंबर्स आहे की त्यांच्यामध्ये तुम्हाला थोडेसे वेगळे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. कोणते ते मेंबर्स? तर तुम्हाला माहिती आहे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स, हे तुम्हाला होतं व्हिनस फ्लायट्रॅप, पिचर वगैरे. ते नाही का तो असा फ्लॅप असतो असा खचाक. हे बघा फोटो दिसतोय तुम्हाला. तर हे व्हिनस फ्लायट्रॅप वगैरे हे इन्सेक्ट्स खातात म्हणजे कसं? इन्सेक्ट्सचे त्यांच्यामध्ये असं स्टिकी फ्लुइड असतं, त्याचा भारी स्मेल येतो. इन्सेक्ट जातो त्याच्यात, अडकून बसतो त्याच्यात, आणि ते फ्लॅप असा बंद होऊन जातो. मग ते मस्त ॲब्सॉर्प्शन, असं ज्यूस सगळं ॲब्सॉर्ब करून घेतात. लक्षात येते? सो यांच्या आहे डिटेल्स, त्या मी सांगेनच तुम्हाला, पुन्हा लक्षात ठेवा. ते पण आहे तिकडे. आणि दुसरं काही हेटेरोट्रॉपिक पॅरासायटिक प्लांट्स, म्हणजे प्लांट्सच आहे पण ते टोटली हेटेरोट्रॉपिक आहे, म्हणजे त्यांच्यात फोटोसिंथेसिस होत नाही. आता हे तुम्हाला माहिती आहे कस्क्युटा वगैरे, हे नाही का दुसऱ्या प्लांटवरती येतात आणि मग त्याच्या त्या पूर्ण स्टेम होते असं वेलीसारखं, मग त्यांच्या वेलीमधनं ते मध्ये त्या स्टेममध्ये ते रूटसारखं घुसवतात आणि त्या आयतं माहिती त्या प्लांटचं सगळं न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करतात. समजतंय का? तर हे सगळे कोण येतात? प्लांट्समध्ये येतात सगळे. फाईन. Members of this kingdom are multicellular having eukaryotic cell containing chlorophyll. तर याचे जे मेंबर्स असतात किंगडम प्लांटीचे सगळे, तर यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? दे आर मल्टीसेल्युलर, युकॅरियोटिक सेल आहेत आणि त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहेत. क्लोरोफिल पिगमेंट मी मगाशी सांगितलं जो फोटोसिंथेसिससाठी आपल्याला लागतो. ओके ना. सेल हॅव सेल वॉल मोस्टली मेड अप ऑफ सेल्युलोज. यांची जी सेल वॉल आहे ती सेल्युलोजची बनलेली असते, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर प्लांट्स एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ जनरेशन, दॅट इज लाईफ सायकल हॅज 2 डिस्टिंक्ट फेजेस.
आता अल्टरनेशन ऑफ जनरेशन काय ना, मी ते तुम्हाला सांगतो. लाईफ सायकलमध्ये 2 फेजेस येतात. म्हणजे काय असतं की एखाद्याची बर्थ झाली, त्यानंतर त्याची मॅच्युरिटी येते, मग तो गॅमेट्स तयार करतो. ते गॅमेट्स असतात हॅप्लॉइड, माहिती ना गॅमेट्स कसे असतात, हॅप्लॉइड. आता हॅप्लॉइड डिप्लॉइड शिलेटेड ज्यांना आठवत नसेल ही काय भानगड आहे, ती मी तुम्हाला एक परत वेगळं बेसिकचं सेशन मी सांगेन, त्याच्यामध्ये आहे ते सर्व. सो गॅमेट्स कसे असतात, हॅप्लॉइड. आणि हॅप्लॉइड गॅमेट जेव्हा फ्यूज होतात तेव्हा डिप्लॉइड जायगोट बनतो. हे आपल्याला 10th रिप्रोडक्शनमध्ये होतं, आठवतंय का तुम्हाला? गॅमेट्स हॅप्लॉइड असतात, आठवतं का ते सिंगल एन. एन म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम, हॅप्लॉइड म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम, माहिती ना. डिप्लॉइड आता आपल्यामध्ये कसं आहे, डिप्लॉइड आहे कारण आपल्याकडे एक आईकडनं आलेलं आहे, एक सेल वडिलांकडनं, म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, बरोबर आहे. आईकडनं आलेलं फिमेल गॅमेट, वडिलांकडनं आलेलं मेल गॅमेट, ते फ्यूज होतात. ते दोघंही हॅप्लॉइड असतात, सिंगल एन सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. आणि मग पुढच्या याच्याकडे येऊन जेव्हा झायगोट बनतो तेव्हा ते 2n बनतं. 2n म्हणजे डिप्लॉइड. लक्षात आलं तुम्हाला? सो गॅमेट्स हॅप्लॉइड, ऑर्गॅनिझम डिप्लॉइड. परत तो ऑर्गॅनिझम गॅमेट प्रोड्यूस करतो, ते हॅप्लॉइड असतात. परत त्या गॅमेटपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, तो डिप्लॉइड असतो. हे जे अल्टरनेटली होतं ना, याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतात. हे पुढे आहे, मी तुम्हाला ते नीट तेव्हा एक्सप्लेन करेन पुन्हा. फाईन. आता बघा, किंगडम प्लांट इज डिवायडेड इंटू 2 मेजर ग्रुप्स, क्रिप्टोगॅमी, दॅट इज क्रिप्टोगॅम्स अँड फॅनरोगॅमी, फॅनरोगॅम्स. सो किंगडम प्लांटीचे क्रिप्टोगॅम्स आणि फॅनरोगॅम्स असे 2 ग्रुप केले जातात. हे क्रिप्टोगॅम्स आणि फॅनरोगॅम 2 ग्रुप वगैरे, आणि याचा जो एक चार्ट होता हा तुम्हाला 9th स्टँडर्डलाही होता. मी तरी तुम्हाला तो पुन्हा एक्सप्लेन करेल, डोंट वरी. ओके, सो वी विल स्टडी दिस किंगडम इन डिटेल इन द नेक्स्ट चॅप्टर. हे संपल्यानंतरचा जो पुढचा जो काही चॅप्टर आहे ना, त्यामध्ये आपल्याला याच्याविषयी डिटेल दिलेलं आहे. येतं लक्षात काय? ओके, फाईन. आता तुम्ही बघा, पुढचं त्यांनी दिलेलं नेक्स्ट किंगडम तो आहे किंगडम फंगाय. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीपासूनच आधी फंगायविषयी प्रचंडसं असं कन्फ्युजन होतं की नेमकं या फंगायला कशामध्ये कन्सिडर करायचं, तर ते त्यांना कळत नव्हतं. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, फंगायला लमसम त्यांनी वेगळ्या किंगडममध्ये बनवून टाकलं त्याला. कारण गंमत कशी होते माहिती का, जेव्हा पण तुम्ही एखाद्या ऑर्गॅनिझमचा स्टडी करत असतात तर पहिलं त्याचे कॅरेक्टर जेव्हा स्टडी करतात तर तो कॅरेक्टर कोणाशी रिसेंबल करतो हे पहिले चेक केलं जातं. समजतंय? म्हणजे आता एखादा नवीन काहीतरी ऑर्गॅनिझम सापडला, मग सुरुवात इथून होते पहिली की हा नेमका कोणासारखा दिसतोय, है की नाही. समजा तुम्ही कुठेतरी ट्रेकिंगला गेले आणि तुम्हाला एखाद्या झाडाच्या पानावर एक असा काहीतरी दिसला किडा, मग तुम्ही काय बघता, अरे हा कसा किडा आहे, याचे तर पंख माशीसारखे दिसत आहे, नाही पण याला तर ते पाय ते नाकतोड्यासारखे दिसतं, अरे नाही म्हणजे याच्यासारखे दिसतं त्याच्यासारखे दिसतं. हे जे आपण करतो ना की आपल्याला एखादं वेगळं झाड सापडलं तर आपण पटकन कसं म्हणतो की अरे हे तर असं दिसतंय, हे तर याच्या पानं तर त्याच्यासारखे दिसतं, हे तर बारीक आहे, हे तर लाजाळूसारखं दिसतंय, की चिंचेच्या पानांचं, असं आपण जे म्हणतो ना सारखं, याचाच हायर लेवलला सायंटिस्ट स्टडी करतात. आणि त्याचा अर्थ काय असतो माहिती का तुम्हाला, की कुठल्याही ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर स्टडी करताना तो कोणाशी रिसेंबल करतो, कोणासारखा दिसतो ते बघायचं असतं. ओके, आणि त्यामुळे किंगडम फंगाय सुरुवातीला त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते तसंच वाटतं, रूटसारखं काहीतरी स्ट्रक्चर, म्हणजे नाही का त्याचं ते ब्रांचेस, म्हणजे रूटमध्ये त्याचं स्टेमसारखं स्ट्रक्चर, ब्रांचेस सारखं स्ट्रक्चर, स्पोर्स वगैरे तयार होणं. मग त्यांना वाटायचं की हे तर प्लांटच आहे, पण ॲक्च्युली प्लांट नाही आहे. कारण प्लांट असण्याचं महत्त्वाचं एक सगळ्यात मेन कॅरेक्टर आहे ते म्हणजे फोटोसिंथेसिस, ऑटोट्रॉपिक नेचर, ते फंगायमध्ये दिसत नाही. म्हणून फंगायला सेपरेट किंगडममध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. सो किंगडम फंगाय जो आहे तो आपण आता बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, आज आपण किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम प्लांटीविषयी बघितलं. किंगडम प्रोटिस्टाचे वेगवेगळे सब टाईप्स आपण त्यामध्ये चेक केले आणि त्याच्यामधनं आपल्याला एकमेकांमधला फरक पण लक्षात आला. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा गोष्टी तुम्ही रिवाईज करा आणि काही डाऊट असतील तर मला नक्की विचारा. किंगडम फंगाय आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. ओके, सो काळजी घ्या. परत एकदा सगळं रीड करा आणि होमवर्क जो दिलाय तो वेळेच्या कंप्लीट करा. ओके, चलो बाय बाय, टेक केअर.